नमस्कार सगळ्यांना, ढेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आहे 9 जून आणि आज आहे संडे। तर संडेचा मला सुट्टी असते, संडेचा बेत आहे आज चिकन। तर सकाळी नाश्त्याला मी शिरा बनवलेला तुपातला, तुम्ही पाहू शकता। आता मी चिकन बनवत आहे। इथं मी मोठी कढई घेतलेली आहे चिकन बनवण्यासाठी। आत्ता मी इथे फोडणीसाठी बारीक कांदा चिरून घेत आहे आणि आजचा ब्लॉग पूर्ण पहा। हा माझा संडेचा ब्लॉग आहे आणि रोज काय मला रोजचं रुटीन टाकता येत नाही आणि क्लासेसमुळे मला कुठे बाहेर पण जाता येत नाही। सो म्हटलं आज संडेचा थोडासा ब्लॉग बनवावा। तर पाहू शकता इथे मी चिकन घेतलेलं आहे, बाजारातून आणलेलं आहे चिकन। आणि चिकन आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यात काही आहे का कचरा वगैरे नीट चेक करून घ्यायचं। मी इथे खडे मीठ वापरत आहे। खडे मीठाने कशी चव छान येते। आणि खडे मीठ आणि हळद लावून एक 10 मिनटं तरी हे चिकन ठेवून द्यायचं। आणि पॉसिबल असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट पण लावून ठेवू शकता, दही लावून ठेवू शकता, खूप छान होईल। पण मला काही एवढं हे करायचं नव्हतं, साधं सिंपल बनवायचं होतं, म्हणून मी फक्त त्याला आलं लसणाची पेस्ट काही थोडीशी लावली आणि खडे मीठ हळद वगैरे लावून एक 10 मिनटं ठेवलं। तोपर्यंत कांदा वगैरे चिरून घेतला आणि हे ग्रीन चिली चिकन बनवत आहे मी ॲक्च्युली। हिरवी मिरची लसूण वगैरे बारीक वाटून घ्यायचं आणि मग ते आत्ता मी इथे गॅस चालू करत आहे आणि मी प्युअर तुपातलं हे चिकन बनवत आहे। कारण ॲक्च्युली तुपातलं बनवायचं असं कारण आहे की माझ्या मिस्टरांना तेलकट जास्त खायला सांगितलं नाही, म्हणून मी तुपाचा वापर करत आहे। म्हणजे तुम्ही म्हणसाल तूप का वापरत आहे, कारण तूप रोज इतकं खायची काही हे नाही, मी एवढी मोठी नाही की तुपातलं जेवण रोज खा, पण डॉक्टरांनी मिस्टरांना खायला सांगितलं। नमस्कार सगळ्यांना, आज मी बनवत आहे हिरवी मिरची आणि लसणामधलं चिकनचा रस्सा बनवत आहे। तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ माझा पहा। तर याला तुम्ही ग्रीन चिली चिकन पण म्हणू शकता आणि ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे। तर ही रेसिपी तुम्ही घरी करून पहा। आज संडे आहे तर मला सुट्टी आहे, तर मी म्हटलं हटके काहीतरी दुसरा ब्लॉग बनवा, म्हणून मी आज हा मिनी ब्लॉग बनवत आहे। तर नक्की पहा। आता इथे मी तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये कांदा भाजून घेत आहे। बारीक कांदा चिरलेला आहे आणि तो भाजून घेत आहे। आणि इथे मी मगाशी चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे। एक 10 मिनटं तरी ठेवायचं हळद मीठ लावून। खडे मीठ टाकायचं, खडे मीठाने खूप छान टेस्ट येते चिकनला। आणि कांदा एकदम खरपूस भाजून घ्यायचा, तुम्ही पाहू शकता। आणि मी इथं कांदा आता भाजून घेत आहे। कांदा असा जरा थोडासा लालसर भाजून घ्यायचा। त्याच्यानंतर कांदा भाजून झाल्यावर आपण त्याच्यात हे मॅग्नेट केलेलं चिकन आहे ते टाकायचं। आता इथं कांदा भाजून झालेला आहे, त्याच्यात हे आपण चिकन टाकून द्यायचं आता मॅग्नेट केलेलं। आणि ह्याला चांगलं वाफलून घ्यायचं, पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये लगेच, कारण हे त्या मिठात लाईट लाव डोकं वापरायचं ना बस करले। आता चिकन वाफल्याला टाकले, तर मी आता भाताची तयारी करत आहे। हे इंद्रायणी तांदूळ आहेत आणि त्यानंतर मी वाटण तयार करत आहे, लसूण आणि हिरव्या मिरचीचं आणि कोथिंबिरीचं। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्रीन चिली चिकनच बनवत आहे मी, त्यामुळे हिरव्या मिरच्या तर लागणारच। आणि पाहू शकता लसूण जास्त घ्यायचं, त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि तुम्ही नक्की करा, हा रस्सा खूप छान होतो। इथं माझं वाटण झालेलं आहे आणि मी पाणी घेतलेलं आहे गरम करायला। तुम्हाला कधी पण चिकन आणि मटनच्या भाजीमध्ये गार पाणी टाकण्यापेक्षा गरम पाणी टाका। आणि मी तांदूळ घेतलेले आहेत निवडायला। ॲक्च्युली मी तांदळामध्ये लिंबाचा पाला आणि खडे मीठ टाकून ठेवलेले आहे, सोंडे वगैरे होऊ नये म्हणून, आणि ते निवडून घेतले
आणि आता स्वच्छ धुवून घेते आहे तांदूळ. आणि हा इंद्रायणी तांदळाचा भात एकच नंबर लागतो चिकन किंवा मटणाच्या रस्स्यासोबत. आणि त्यानंतर मी आता कुकरला, छोट्या कुकरला इथं भात शिजवून घेत आहे. आता चिकन तेलात वाफलून झालेले आहे हळद मिठात. आता त्याला हे पाहू शकता तुम्ही, साईडला मी चिकन वाफलून घेतलेलं आहे. आता थोडंसंच एक अर्धा चम्मचभर तूप टाकायचं आणि त्याच्यात हे जे आपण वाटण काढलेलं आहे हिरव्या मिरचीचं वगैरे ते भाजून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून ते मिरसाट लागू नये. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते वाटून घेत आहे. आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हिरव्या वाटणासोबत आपण याला काळं वाटण पण वापरायचं आहे. कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं, लसूण, कोथिंबीर त्याचं पण वाटण करून घ्यायचं, ते पण चिकनच्या भाजीत टाकायचं, त्याने अजून टेस्ट येते. आणि हे सगळं मी वाटण आता टाकलेलं आहे आणि मी परतून घेत आहे. तर तेल सुटेपर्यंत छान हे असं परतून घ्यायचं एकसारखं, मंद आचेवरती परतायचं त्याला. आणि आपण धना पावडर आणि गरम मसाला इथे ॲड केलेला आहे, त्याने अजून छान टेस्ट येते. तुम्ही हे रेसिपी नक्की घरी करून पहा. माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इथे छान मी वाटण भाजून घेत आहे. वाटण एकदम छान भाजल्याच्या नंतर मी त्याच्यात हे आपण जे चिकन आधी शिजवून घेतलेलं आहे हळद मिठामध्ये ते त्याच्यात ॲड करायचं आणि एकदम छान मिक्सअप करायचं, एकदम छान परतून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण यामध्ये गरम केलेलं उकळलेलं पाणी ॲड करायचं आहे. उकळलेल्या पाण्याने खूप छान टेस्ट येते भाजीला. तुम्ही पाहू शकता याचा कलर काही ग्रीनच येणार, कारण त्याच्यात आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. फुल गॅसवर चांगली उकळी येऊन द्यायची ह्या चिकनला. आणि उकळी आल्याच्या नंतर 10-15 मिनटं मंद आचेवरती याला चांगलं शिजून द्यायचं, कढून द्यायचं. आता तयार झालेलं आहे चिकन. त्यानंतर मी बनवत आहे भाकरी. चिकनसोबत भाकरी छान लागतात, तुम्ही पाहू शकता. आणि पाहू शकता भाकरी किती छान, एकदम गुबगुबीत आणि लुसलुशीत अशा छान मऊसूद भाकरी मी बनवलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता. आणि माझ्या भाकरी काय अशा एकदम छोट्या वगैरे नाहीत, पूर्ण तवा भरून फुल अशी मोठी भाकरी बनवते मी. एक भाकरी खाल्ली की पाहुणे डायरेक्ट फुल पोट भरूनच उठलं पाहिजे अशी माझी भाकरी असते, तर तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही किती मोठे व्हा, कितीही कामाला जा, कोणत्याही पोस्टवर जा, कुठेही म्हणजे कुठेही ऑफिसमध्ये जा, हे जा, पण आपल्याला बायकांना स्वयंपाक हा आयुष्याला पुरलेलाच असतो. आणि म्हणजे स्वतःच्या हाताने बनवून खाण्यात खूप मजा असते. स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवलेला खायला वेगळीच मजा येते. आणि इथे पाहू शकता मी भाकरी बनवलेली आहे, पूर्ण तवा भरून माझी भाकरी झालेली आहे. आणि मी पलटी केलेली आहे, मी दुसरी भाकरी थापून घेत आहे. आमच्या घरात एक भाकरी म्हणजे खाल्ली तर सगळ्यांचं पोट भरून जातं. आणि पाहू शकता ही भाकरी कशी टम्म फुगत आहे, कारण बायकांची म्हणे गाल फुगवण्यापेक्षा ही भाकरी फुगवलेली घरातील माणसं तरी पोटभर जेवतात. आणि फुगलेली भाकरी खूप चविष्ट लागते, तुम्ही पाहू शकता. आणि माझी प्रत्येक भाकरी ही फुगत असतात. आणि हा ब्लॉग इथेच संपलेला आहे, तुम्ही पाहू शकता भाकरी, चिकनची भाजी आणि कांदा. माझा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.